खूप वेळा आपण असं बोलतो की माझंच आयुष्य असं का आहे, किंवा मीच का मागे पडलो, माझ्याच आयुष्यामध्ये असे सिच्युएशन काय येत आहेत, किंवा माझी वेळ केव्हा येणार. मित्रांनो, ज्या वेळेस आपण असं बोलतो त्यावेळेस आपण ऍक्च्युली रेजिस्टन्स करतोय. म्हणजे काय, आपण प्रतिकार करतोय. आपण हे सगळं विचारणं म्हणजे आपण बेसिकली प्रतिकार करतोय. आपण ह्या गोष्टींना आपल्या लाईफमध्ये येण्यापासून, चांगल्या गोष्टींना आपण प्रतिकार करतोय, थांबवतोय. पण ज्यावेळेस आपण म्हणतो ना, आय एम रेडी, गॉड आय एम रेडी, देवा मी तयार आहे, जी सिच्युएशन येईल माझ्या लाईफमध्ये त्याच्यासाठी मी तयार आहे. मित्रांनो, त्यावेळेस आपण आहे ना युनिव्हर्ससाठी ओपन होतो. विश्वासाठी, युनिव्हर्ससाठी ओपन होतो. आणि आपल्या लाईफमध्ये त्या गोष्टी यायला सुरुवात होते. हा जो माइंडसेट शिफ्ट आहे ना मित्रांनो, ऍक्सेप्टन्स वर्सेस रेजिस्टन्स, ज्यावेळेस आपण सारखे क्वेश्चन्स करतो ना, मीच का मागं पडलो, माझ्याच लाईफमध्ये असं का होतंय, माझं टाइम कधी येणार, त्यावेळेस वी आर क्रिएटिंग अ रेजिस्टन्स. आपण रेजिस्टन्स तयार करतोय, गोष्टी आपल्यापर्यंत येतच नाहीयेत. आपणच स्वतः थांबवतोय त्या गोष्टींना. पण ज्या वेळेस आपण म्हणतो ना, आय एम रेडी, मित्रांनो, युनिव्हर्स ओपन व्हायला सुरुवात होतं. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे 5 शब्द सांगणार आहे. हे 5 शब्द आपण बोलायला सुरुवात करायचे, गोष्टी आपल्या लाईफमध्ये घडायला सुरुवात होतील. मित्रांनो, आपल्याला खूप वेळा असं वाटतं की मला लाईफमध्ये खूप काही जबरदस्त करायचंय, मला काहीतरी खूप मोठं करायचंय, काहीतरी अचीव करायचंय. मग काय थांबवतोय आपल्याला? आपण जर स्वतःलाच विचारलं की जर आपल्याला खरंच लाईफमध्ये काहीतरी ग्रेट करायचंय, काहीतरी मोठं करायचंय लाईफमध्ये, तर आपण स्वतःला हा प्रश्न विचारायला पाहिजे की आपण खरंच स्वतः तयार आहोत का त्याच्यासाठी. आणि जर, कारण की कुठलीही लाईफमध्ये खूप मोठी गोष्ट करायची असेल, चांगलं अचीव करायचं असेल लाईफमध्ये, आपले ड्रीम्स अचीव करायचे असेल, किंवा तुमचं पर्सनल एक कॉलिंग आहे की बाबा मला लाईफमध्ये ह्या गोष्टीला अचीव करायचंय, तर त्याच्यासाठी आपण स्वतः तयार आहोत का, त्या गोष्टीसाठी रेडी आहोत का, माइंड आपलं तयार आहे का, आपण फिट आहोत का त्या गोष्टीला अचीव करण्यासाठी, मेंटली आपली आहे का स्ट्रेंथ. कारण की त्याच्यासाठी आपण स्ट्रॉंग असणं मेंटली खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. तर आपण स्वतःला हा प्रश्न विचारणं खूप इम्पॉर्टंट आहे की मी स्वतः तयार आहे का. आता आपण समजून घेणार आहोत की ते 5 शब्द कोणते, आणि ते आपल्याला आपल्या लाईफमध्ये कसे वापरायचे आहेत. मित्रांनो, ह्याच्याने काय फायदा होईल माहिती तुम्हाला? ह्याच्याने ते जर शब्द आपण सारखे सारखे वापरायला तयार, बोलायला सुरुवात केले, तर त्याच्याने आपल्या लाईफमध्ये एक जबरदस्त ऊर्जा तयार होईल, एक एनर्जी तयार होईल. आणि आपण ते मनापासून बोलणं फार इम्पॉर्टंट आहे, ती गोष्ट. आणि ते 5 शब्द आहेत मित्रांनो, ते सिंपल आहेत. फार काही असं काही मॅजिकल किंवा काही जादू नाहीये, किंवा ते 5 शब्द म्हणजे असं काही खूप भारी काही शब्द नाहीत. सिंपल साधे शब्द आहेत. आणि ते 5 शब्द आहेत मित्रांनो, जे आपल्या लाईफमध्ये, आणि ते कसे चेंज करतील ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. मॅजिक घडवू शकतात. आणि ती गोष्ट आहे, ते 5 शब्द आहेत. ते म्हणजे, बोलायला सुरुवात करा, मी यासाठी तयार आहे. यस, सिंपल आहे. मी यासाठी तयार आहे. आयुष्य बदलायचंय, मी यासाठी तयार आहे. आत्मविश्वास वाढवायचा आहे, मी यासाठी तयार आहे. मित्रांनो, मी काही नोट्स काढलेले असे पॉइंट्स, की जसं जुनं सोडून द्यायचंय आणि आता नवीन सुरुवात करायची, मी यासाठी तयार आहे. दुःखातून बाहेर यायचंय, मी यासाठी तयार आहे. स्वतःला माफ करायचंय, स्वतःला माफ करणं इम्पॉर्टंट आहे. मी झालेल्या चुका सोडून द्यायच्यात, झाले गेलेलं त्याच्यातून पुढं काहीच अचीव नाही होणार आहे. तर ह्या सोडून द्यायला मी तयार आहे, मी यासाठी तयार आहे. ह्या गोष्टी इतकं सिंपल आहे मित्रांनो, पण हे फार पॉवरफुल आहे. मी यासाठी तयार आहे. हे 5 सिंपल शब्द आहेत मित्रांनो. पण जर तुम्ही हे वापरायला सुरुवात केली, तर तुमच्यामध्ये एक जबरदस्त एनर्जी तयार आहे. कठीण प्रसंग आहे, जे काय प्रसंग आहे, मी फेस करायला मी यासाठी तयार आहे. मी यासाठी तयार आहे. सिंपल आहे, काही फार काही प्रोफाऊंड नाहीये, किंवा असं काही जबरदस्त कुठलं हे शब्द नाहीयेत. साधे सिंपल शब्द आहेत. पण जुनं सोडून द्यायला मी यासाठी तयार आहे. नवीन गोष्टी माझ्या लाईफमध्ये येण्यासाठी आय एम ओपन, मी यासाठी तयार आहे. युनिव्हर्स आपल्याला
आपण त्या गोष्टींना अट्रॅक्ट करायला सुरुवात करतो. ज्यावेळेस आपण बोलायला सुरुवात करतो ना, मी यासाठी तयार आहे. का? कारण की कुठलीही ग्रेट गोष्ट आपल्या लाईफमध्ये येण्याच्या अगोदर युनिव्हर्स आपली टेस्ट घेतो, की आपण तयार आहोत का नाही. आणि जर आपण खूप प्रश्न विचारत असू, की माझ्या लाईफमध्ये असं का झालं, त्यांच्या लाईफमध्ये किती छान चालू आहे, हेच माझी वेळ कधी येणार, त्यावेळेस आपण वी आर क्रिएटिंग अ डाऊट. आपण डाऊट क्रिएट करतो मित्रांनो. त्यामुळं आपण युनिव्हर्सला हा मेसेज देणं खूप इम्पॉर्टंट आहे, की आय एम रेडी, मी यासाठी तयार आहे मित्रांनो. आणि त्याच्याबरोबरच आपल्याला हे पण बोलायचे काही अफर्मेशन्स पण मी तुम्हाला सांगतो, जे तुम्हाला खूप, मी यासाठी तयार आहे साठी, म्हणजे जे खूप सुंदर अफर्मेशन्स आहेत, तुम्ही हे बोलायला सुरुवात करा. तर मित्रांनो, त्याच्या अगोदर एक इम्पॉर्टंट गोष्ट मी तुम्हाला सांगतो, खूप सुंदर. मी तुम्हाला आता काही अफर्मेशन्स देणार आहे, हे शब्द कसे वापरायचे. पण त्याच्या अगोदर मी तुम्हाला हे सांगू इच्छितो, की मित्रांनो, आपल्याला जसं सांगितलं मी तुम्हाला, की ऍक्सेप्टन्स आणि रेजिस्टन्स हा माइंडसेट आहे. ग्रोथ माइंडसेट आणि पॉवर्टी माइंडसेट हा माइंडसेट आहे. जोपर्यंत आपण आपला माइंडसेट चेंज नाही करत ना, जोपर्यंत आपली थिंकिंग चेंज होत नाही, तोपर्यंत गोष्टी आपल्या लाईफमध्ये घडणार नाहीत, चांगल्या गोष्टी आपण अट्रॅक्ट करू नाही शकणार. त्यामुळं आपल्याला माइंडसेट चेंज करायचा आहे मित्रांनो, आणि तो माइंडसेट चेंज करायचा आहे. बऱ्याच आपल्याला वाटतं की माझ्या लाईफमध्ये ना खूप काहीतरी चांगलं व्हावं, चांगल्या गोष्टींना अट्रॅक्ट करावं, माझ्या लाईफमध्ये माझे ड्रीम्स आणि माझे गोल्स अचीव्ह व्हावेत. पण त्याच्यासाठी मित्रांनो, आपल्याला आपल्यामध्ये बदल घडवून आणावा लागेल, आणि बदल कम्फर्ट झोन मध्ये राहून होणार नाहीये. आपल्याला थोडस चेंज व्हावं लागेल. आणि त्याच्यासाठी म्हणतो ना आपण, मला माझं लाईफ ट्रान्सफॉर्मेशन करायचंय. पण त्याच्या अगोदर आपल्याला स्वतःला ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे स्वतःमध्ये बदल घडवून आणणार. आपली जर थिंकिंग कालचीच थिंकिंग असेल, तर आज नवीन काय होणार नाही, तसंच होणार आहे. त्याच गोष्टी आज पण घडणार आहेत. पण आपली थिंकिंग जर आपण चेंज केली ना, तर लाईफमध्ये खूप काही जबरदस्त होऊ शकतो. आतापर्यंत झालेल्या चुका, आतापर्यंत राहिलेल्या गोष्टी, आतापर्यंत नाही झाल्या तुमच्या लाईफमध्ये त्या गोष्टी, त्या गोष्टी तुम्ही लाईफमध्ये पुढे अचीव करू शकता. पण त्याच्यासाठी पहिलं आपल्याला आपल्या थिंकिंगवर काम करावं लागेल मित्रांनो. आणि त्याच्यासाठी मी एक वेबिनार घेतो, एक वर्कशॉप घेतो. त्याचं नाव आहे सेल्फ ट्रान्सफॉर्मेशन वेबिनार. मित्रांनो, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला पहिलीच लिंक दिसेल, व्हॉट्सअपची ती लिंक आहे. तुम्ही ग्रुपमध्ये जॉईन करा, आणि तुम्हाला त्याच्यामध्ये अपडेट्स मिळतील वेबिनारचे, अपकमिंग वेबिनारचे. तुम्ही जॉईन करा, वेबिनार अटेंड करा. तुम्हाला तुमचे सबकॉन्शियस माइंड, आपली जी पॉवर आहे देवाने जी आपल्याला दिलेली आहे, त्याची तुम्हाला ताकद कळेल, की आपण काय अचीव करू शकतो, काय करू शकतो आपल्या लाईफमध्ये, जस्ट बाय अंडरस्टँडिंग द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड. आपल्या अवचेतन मनाची पॉवर, किंवा आपल्या थॉट्सला जर आपण रिअलाइन केलं, आपल्याला जर अलाइनमेंट आपली चुकलेली आहे, आपण जर त्याला चेंज केलं, तर काय लाईफमध्ये मिरॅकल्स होऊ शकतात. तर ते तुम्ही व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, क्लिक करा त्याच्यावरती. आणि ह्या व्हिडिओ मी अफर्मेशन देतो आता तुम्हाला, खूप इम्पॉर्टंट आहेत, आणि ते बोलायचे कसे सांगतो. पण त्याच्या हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही त्याच्यावरती जाऊन क्लिक करा, आणि वेबिनार अटेंड करा. तुम्हाला बऱ्याच गोष्टी नवीन शिकायला मिळतील मित्रांनो. तर मी काही पॉवरफुल अफर्मेशन्स लिहून ठेवलेले आहेत. मी स्वतः त्या पहिले तुम्ही बोलायला सुरुवात करा, की मी बदल स्वीकारण्यासाठी तयार आहे. मी बदल स्वीकारण्यासाठी तयार आहे. का? कारण की बदल हा निसर्गाचा नियम आहे, इम्पॉर्टंट आहे. मी यशासाठी तयार आहे. आपलं माइंडसेट सक्सेससाठी आपल्याला तयार करायचं. मी यशासाठी तयार आहे. मग हात ठेवा, आरशासमोर लागलं तर उभा राहा, आणि बोला, मी यशासाठी तयार आहे. त्याच्यानंतर, मी जुनं सोडून नवीन सुरुवात करण्यासाठी तयार आहे. बऱ्याच गोष्टींमध्ये आपण फेल झालेला असतो, अडचणीमध्ये आलेलो असतो, तकलीफमध्ये असतो. मी जुनं सोडून मग नवीनसाठी मी तयार आहे. मी जुनं सोडून द्यायला आणि नवीनसाठी मी तयार आहे. मी दुःखातून बाहेर यायला तयार आहे. कारण की त्याच्यात किती दिवस आपण राहून काय होणार आहे. बाहेर यावंच लागणार आहे मित्रांनो. नाहीतर आपल्याला अजून खेचत राहणार. तर असे खूप सुंदर सुंदर, मी एक नवा नवा मी घडण्यासाठी तयार आहे. न्यू मी, न्यू फॉर्मेशन, नवीन माझं जे खरं स्वप्न आहे ते जगण्यासाठी मी तयार आहे. माझ्या ड्रीम्स, माझे गोल्स जे आहेत ते मला अचीव्ह करायचे आहेत, आणि त्याच्यासाठी मी तयार आहे. मी अपयश स्वीकारून पुढे जाण्यासाठी तयार आहे. हे पण काही गोष्टी मी लिहून ठेवलेल्या आहेत, त्या तुम्हाला वाचून दाखवतो मित्रांनो. मी दररोज थोडं थोडं मोठं होण्यासाठी तयार आहे.
रोज खूप मोठे अचिव्हमेंट नाही करायचे आपल्याला. रोज थोडं थोडं पुढे जायचं आपल्याला. तर मला पुण्यावरून मुंबईला जायचं तर गाडी मला पूर्ण रस्ता नाही दाखवत. थोडा पुढं 100 मीटरचा रस्ता लाईट दाखवते. तिथं गेल्यानंतर अजून पुढचा रस्ता लाईट दाखवते. जर आपण अंधारात प्रवास करत असतो त्यावेळेस आपल्याला लाईट प्रवास दाखवतो. पूर्ण 150 किलोमीटरचा प्रवास रस्ता लाईट दाखवत नाही. तसं आपल्याला थोडं पुढे बरोबर युनिव्हर्स गॉड आपल्याला एक टप्पा ओपन करतो मित्रांनो. तर मी कॉमेंट्समध्ये तुम्हाला हे अफर्मेशन्स पण देतो, किंवा या व्हिडिओमध्ये जर मला इथे शक्य झालं तर इथे देतो किंवा कॉमेंट्समध्ये देतो. तुम्ही ते लिहा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, कारण की असेच व्हॅल्यू ॲडिशनचे व्हिडिओज मी बनवतो. आणि व्हॉट्सअपची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पहिलीच. तुम्ही तिथं क्लिक करून व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. थँक्यू सो मच मित्रांनो. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.